multiplier modulator. And okay, and in non-linear, which type we have seen? Switching. Switching modulator. Okay, so these are the points that we have seen. Just all of you are able to see the Yes, yes, screen? yes, Okay. ma'am. ओके एम जनरेशन मधल्या ह्या दोन मेथड आपण कंप्लीट केल्यात मल्टीप्लायर मॉड्युलेटर आणि स्विचिंग मॉड्युलेटर. त्यातला मल्टीप्लायर मॉड्युलेटर इझी आहे. स्विचिंग मॉड्युलेटर मध्ये थोडेसे 2-3 फंक्शन तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. ओके, सो आय होप ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ दिस. देन Yes, वी हॅव स्टार्टेड विथ मेथड्स फॉर DSBSC generation. So DSBSC signal generation methods we have started. So there are two methods for DSBSC signal generation. First one it is by using the balanced modulator and second one it is by using the ring modulator. याच्यातला balanced modulator आपण काल cover केलाय. Okay, so for balanced modulator 2 points are there. First point is basic block diagram of balanced modulator. Modulating signal, carrier signal are given as input to balanced modulator and output of balanced modulator will be which signal? कुठला सिग्नल असणार आहे बॅलन्स मॉड्युलेटरचा आउटपुट? DSBSC. हा पहिला पॉइंट झाला. दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं होतं आपण? इंटरनल स्ट्रक्चर ऑफ बॅलन्स मॉड्युलेटर वी हॅव सीन. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये 2 AM मॉड्युलेटर वापरलेत. एकाचा आउटपुट आहे S1 ऑफ टी, दुसऱ्याचा आहे S2 ऑफ टी आणि फायनल S ऑफ टी इज इक्वल टू काय बघितलेलं आपण? S1 ऑफ टी मायनस S2 ऑफ टी. मग हे बॅलन्स्ड मॉड्युलेटर किंवा AM मॉड्युलेटरचं इक्वेशन लक्षात ठेवा म्हणून सांगितलं मी तुम्हाला. सगळे इक्वेशन लिहून काढा कंबाईनली. लिहिलेत का तुम्ही? कॅन यू send your written equation to me so that I will tell tomorrow that these students have written these equations. कुणी कुणी लिहिलेत सांगा मला इक्वेशन्स कंबाईनली. एका ठिकाणी प्रत्येक चॅप्टरचे वेगवेगळे इक्वेशन तुम्हाला लिहायला सांगितले होते मी. हॅव यू रिटन इट? थोडे राहिले. थोडे थोडे राहिलेत. ओके, इफ इट इज रिमेनिंग यू प्लीज कम्प्लीट इट. ते तुम्हालाच उपयोग होणार आहे त्याचा. ओके, आता हे जे आहे ते AM मॉड्युलेटरच्या आउटपुटचं इक्वेशन आहे बघा. S1 ऑफ टी, S2 ऑफ टी. मग फायनल S ऑफ टी इज इक्वल टू S1 ऑफ टी मायनस S2 ऑफ टी. सो इन दिस द कॅरियर इट इज कॅन्सल. इथं बघा AC म्हणजे काय? AC इज सिमिलर टू VC, पीक व्होल्टेज ऑफ कॅरियर. So that both voltages plus minus get cancelled and at output we are getting the absence of the carrier voltage and we are getting only the sidebands. हे झालं balanced modulator. DSBSC generation by using the balanced modulator. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट कुठला आहे? DSBSC generation by using the ring modulator circuit. So yesterday we have started this point. So for this particular point, you refer this diagram, whatever I have given here in the word file. This diagram you refer. तुम्ही जर नेट वरती बघितली तर ही डायग्राम आहे. सेमच आहे, फक्त आपण जी काढली आहे डायग्राम त्याच्यामध्ये D1, D2, D3, D4 हे नोटेशन्स दिलेले आहेत. आणि ह्या जर PDF मधली तुम्ही बघितली तर PDF मधली डायग्राम पण करेक्ट आहे, पण इथं थोडंसं कनेक्शन मध्ये तुमचं कन्फ्युजन होणे म्हणून मी ही वर्ड फाईल मध्ये ह्या दोन डायग्राम्स ऍड केलेल्या आहेत. दिस वर्ड फाईल आय विल अटॅच इन फ्रंट ऑफ क्लास नोट्स फॉर दिस पर्टिक्युलर पॉइंट. ओके, किंवा आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत ते आपला चॅप्टर एकदा संपला की काय काय डायग्राम्स आहेत ना, AM डेरिव्हेशनला सुद्धा मी सेपरेट PDF फाईल तिथं तुमच्या त्या लेक्चर मध्ये ऍड केलेली आहे तुमच्या शीट मध्ये. बट ऍट लास्ट at the end of the chapter again by merging these points I will modify notes of the whole chapter. लक्षात येते का काय सांगते मी? काही काही ह्याच्यातले डायग्राम्स तुम्हाला क्लिअर होत नसतील किंवा काही जर त्यात चुका वाटल्या थोड्याशा तर मी त्याच्यासाठी एक सेपरेट पॉइंट ऍड केलेले आहेत. ते सगळे पॉइंट कंबाईन करून मी तुम्हाला लास्ट मॉडिफाईड नोट्स क्लासच्या at the end of the chapter I will provide in the same link. Okay, so this is the diagram for ring modulator. Why it is called as ring modulator? काल थोडं बेसिक सांगितलंय मी कन्सेप्ट तुम्हाला. Diodes are connected in ring-like structure. So this is basically आता रिंग मॉड्युलेटरशी रिलेटेड 2-3 इनिशियल पॉइंट्स लक्षात ठेवा की रिंग मॉड्युलेटर
is the, just a minute, some students are waiting. ओके, रिंग मॉड्युलेटर हा बऱ्याचदा म्युझिक सिंथेसायझर म्हणून पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये यूज केला जातो. इट इज हॅव्हिंग ऍप्लिकेशन रिलेटेड टू द म्युझिक synthesizer. That is the basic thing related to ring modulator. So we will see the points one by one. First point, ring modulator is used for generation of DSB-SC signal. त्याची जी डायग्राम आहे त्याला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे हा, this diagram just you can refer because it is more clear from I have taken it from internet. आणि ही डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये रेफर करा. बघा आता दोन्ही सेम आहेत, फक्त याच्यामध्ये मी सिम्बॉल्स आणि काय काय नोटेशन्स ऍड केलेले आहेत. सो बोथ द डायग्राम्स आर कन्सेप्च्युअली सेम. सो नाउ यू सी दिस डायग्राम विच आय हॅव ड्रॉन ऑन द पेज. काय आहे डायग्राम बघा ती. दिस इज द ट्रान्सफॉर्मर 1 विच इज नोटेड बाय सिम्बॉल एज T1. ह्या ट्रान्सफॉर्मरला काय इनपुट दिलेलं आहे? व्हॉट इज इनपुट गिवन टू दिस ट्रान्सफॉर्मर? Modulating signal. Modulating signal. आणि this is second transformer that is known by the symbol as T2. आणि हा सेंटर टॅप करून ह्याच्या एका टर्मिनल मध्ये आणि ह्याच्या सेंटर टॅप करून ह्याच्या एका टर्मिनल मध्ये या इथं आपण कॅरियर सिग्नल दिलेला आहे. So we cannot say carrier signal is exactly given for this transformer 2 or transformer 1. Connection बघा तुम्ही. Transformer, I think in basic electrical engineering, transformer device you have studied. Transformer, what is the function of transformer? Can anyone tell? What is the function of transformer? What is the function? जसा रेक्टिफायर एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतो तसा ट्रान्सफॉर्मर काय करतो? For which basic purpose we are using the transformer? AC चं डीसी मध्ये करतो का ट्रान्सफॉर्मर कन्वर्जन? Yes, Ganesh. Yes, ma'am. AC to DC कन्वर्जन होतं ट्रान्सफॉर्मर मध्ये? Source conversion होतं ma'am. Conversion होतं. Okay, you just remember the difference. In rectifier, AC is converted in the form of DC. Okay, I Yes. will just write on the next page. Just for your information, I will write here separately. इथं थोडी जागा आहे, इथं तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिते. These are the basic devices. Rectifier is converting AC signal into DC. Rectifier converts AC in the form of DC signal. Yes. Then inverter म्हणून एक असतो device. Okay, Omkar is there? You have only asked no that question yesterday at the end of the lecture. Omkar, are you there? No, ma'am. There is no Omkar. Omkar or Jingade? What is name of Jingade? Omkar Singhade. Omkar Jingade. So Omkar Jingade is not present. I think he has asked that question. की रेक्टिफायर मध्ये आपण एसी टू डीसी कन्वर्ट करतो, मग रेक्टिफायर मध्ये डीसी टू एसी कन्वर्जन होतं का? तर त्याचा आन्सर आहे की रेक्टिफायर फक्त एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतो. इट कॅनॉट कन्वर्ट डीसी इनटू एसी, पण टू कन्वर्ट द डीसी सिग्नल इनटू एसी फॉर्म वी आर युजिंग अ सर्किट कॉल्ड एज इन्व्हर्टर. जे सर्किट आपण डीसी टू एसी कन्वर्जन साठी यूज करतो त्याला म्हणतात इन्व्हर्टर सर्किट. आणि इन्व्हर्टर सर्किट मधला एक पार्ट म्हणून तिथं आपण रेक्टिफायर यूज करू शकतो. बट द डिव्हाइस विच इज कन्वर्टिंग डीसी इनटू एसी दॅट इज कॉल्ड एज इन्व्हर्टर. यू कॅन राईट डाऊन दिस थिंग्स, कारण हे बेसिक डिव्हाइसेस आहेत जे तुम्हाला बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये पुढे सुद्धा यूज करावे लागतील. अँड थर्ड डिव्हाइस इट इज ट्रान्सफॉर्मर. So transformer is converting AC into AC only. Okay, it is not converting AC into DC signal. Just make it clear. AC to DC convert करतो rectifier, DC to AC convert करतो inverter. आणि ट्रान्सफॉर्मर काय करतो? AC ला DC मध्ये किंवा DC ला AC मध्ये कन्वर्ट करत नाही. त्याचं इनपुट पण AC फॉर्म मध्ये असतं
आणि आउटपुट सुद्धा AC फॉर्म मध्येच असतं, फक्त त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हे दोन टाईप ऐकले असतील तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. Yes, ma'am. ट्रान्सफॉर्मरचं हे जे आहे इनपुट, दिस इज कॉल्ड एज प्रायमरी वाइंडिंग अँड दिस इज कॉल्ड एज द सेकंडरी वाइंडिंग. मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं, अप मीन्स व्हॉट, इट इज इन्क्रीजिंग. याच्यामध्ये सेकंडरी व्होल्टेज हे इन्क्रीज होतं ऍज कम्पेअर्ड विथ द प्रायमरी व्होल्टेज, त्यामुळे त्याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ते नोटेशन्स माहिती असतील. सपोज इट इज V1 इज द प्रायमरी व्होल्टेज and suppose V2 is the secondary voltage. So what happens in case of this step up transformer? Step up transformer मध्ये काय होतं, what is the relation between V1 and V2? आउटपुट जास्त असतं का कमी असतं स्टेप अप मध्ये? जास्त असतं मॅम. जास्त असतं. ओके, सो इन केस ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर this V2 is greater than V1, and in case of this step down transformer V1 is less than V2. Okay, V1 is less than V2. This is the relation between this step up and step down ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मर मध्ये परत सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे. सेंटर टॅप म्हणजे काय, सेकंडरी वाइंडिंगचा जो सेंटर असतो तिथं आपण टॅपिंग करतो. मग इथं बघा, जो T1 ट्रान्सफॉर्मर आहे तिथे आपण मॉड्युलेटिंग सिग्नल दिलाय आणि T1 ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला सेंट्रल टॅप करून ते एक इनपुट घेतलं आणि दुसरा जो ट्रान्सफॉर्मर आहे T2 त्याच्या प्रायमरीला सेंटर टॅप करून इथं ह्या दोन मध्ये आपण कुठला सिग्नल दिलेला आहे, कॅरियर सिग्नल दिलेला आहे. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन फॉर दिस रिंग मॉड्युलेटर. इथं T1 ला मॉड्युलेटिंग सिग्नल दिला, ह्या दोन्हीच्या मध्ये काय दिला आपण, कॅरियर सिग्नल दिला. And between the T1 and T2, one more structure we have mounted, that is the ring modulator, which is having 4 diodes connected in the ring structure. That's why it is called as the ring modulator. आणि इथं ट्रान्सफॉर्मर T2 च्या आउटपुटला आपल्याला जो सिग्नल मिळतो, that is nothing but the DSBSC signal. How it takes place that we will see in this working principle. But basic points are you getting? काय वापरलेलं आहे याच्यामध्ये सांगा मला. दोन ट्रान्सफॉर्मर आहेत T1 आणि T2. T1 ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला आपण मॉड्युलेटिंग सिग्नल दिला, याच्या सेंटरला आणि याच्या सेंटरला कंबाईन करून ह्या दोन्हीच्या मध्ये काय दिला आपण, वी हॅव गिवन द कॅरियर सिग्नल. and in between T1 and T2 one more circuit we have connected, that is the ring modulator, or it is also called as the similar structure as that of the bridge rectifier. Okay, Yes. so and ह्याच्या आउटपुटला आपल्याला जे मिळतं T2 च्या आउटपुटला, that is nothing but the DSBSC signal. Okay, now we will see the its function one by one. आता इथं बघा काय होतं, हे इथं मॉड्युलेटिंग सिग्नल कनेक्ट केलाय आणि इथं कॅरियर सिग्नल कनेक्ट केलाय. त्यामुळं जेव्हा इथं पॉझिटिव्ह असतं, सो वेन output of this T1 secondary, it is positive in the upper side and negative in this lower side. So at the time of positive half cycle, D1 D2 will be forward bias and this D3 D4 will be reverse bias. आणि जेव्हा ह्याचं निगेटिव्ह असतं इथं, तेव्हा this D3 and D4 will be forward bias and D1 D2 will be reverse bias. This function are you getting? हे डायोड कसे कनेक्ट केलेत बघा आपण. एका वेळेस the assembly or the arrangement is made such that at a time 2 diodes are in a forward bias condition and remaining 2 diodes are in the reverse bias condition. ओके, आपल्याला काय करायचंय, मॉड्युलेशन म्हणजे एनी हाऊ वी हॅव टू मल्टिप्लाय दिस मॉड्युलेटिंग सिग्नल विथ द कॅरियर सिग्नल. नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही मॉड्युलेशन प्रोसेस मध्ये जरी आपण म्हणत असलो की कॅरियर आणि मॉड्युलेटिंग सिग्नलचं मिक्सिंग होतं, पण मिक्सिंग होतं म्हणजे तिथे ऍडिशन होत नाही, मल्टिप्लिकेशन इज
ऑटोमॅटिकली निगेटिव्ह असणार आहे. सो ऍट द टाइम ऑफ दिस पॉझिटिव्ह हाफ सायकल हा पॉझिटिव्ह आहे, हा इथं D1 च्या एनोडला जाईल. So D1, D2 will become forward bias, and at the time of this negative half cycle, at the time of this negative half cycle, D3, D4 will become forward bias, and D1, D2 will become reverse bias. म्हणजे एका वेळेस remaining two diodes will be reverse bias, but because of this ring structure, always whatever is this modulating signal that we are getting at the output. आता suppose हे एक structure आहे, suppose we say this is structure X. What is the input for this structure X? Modulating signal. आणि याचा आउटपुट कुठे दिलेला आहे आपण ह्या ट्रान्सफॉर्मरला. त्यामुळे बेस्ड ऑन दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेम signal we are getting at the output of this circuit X. That is the basic concept. See here. So for positive half cycle, D1, D2 forward bias, D3, D4 reverse bias, output is same as that of the carrier signal. And for negative half cycle, this D1, D2 is reverse bias and D3, D4 are forward bias. So output will follow the carrier signal. म्हणजे याच्यामध्ये काहीही असलं तरी एका वेळेस दोन डायोड कंडक्टिंग मध्ये आहेत, त्यामुळं whatever is the input same you will get at the output. आता इनपुट मध्ये सुद्धा मॉड्युलेटिंग सिग्नल पण आहे आणि कॅरियर सिग्नल आहे, but we have seen that m of t is very less as compared with the value of c of t. So ultimately which signal is controlling this diode output? This c of t you will get same at the output. हे झालं ह्या स्ट्रक्चरचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल. आता याच्यामध्ये जर आपण ह्याचे इन डिटेल मॅथमॅटिकल फंक्शन्स बघितले तर दॅट इक्वेशन्स यू विल नॉट अंडरस्टँड. यू जस्ट सी दिस डिस्क्रिप्शन वॉट एव्हर इट इज गिवन. हे बेसिक समजलं तुम्हाला? पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल काय होतं? दोन सिग्नल आहेत मॉड्युलेटिंग आणि कॅरियर, पण विच वन इज हायर अँड विच वन इज लोअर इन दिस टू सिग्नल्स? Which one is higher and which one is lower? कॅरियरची व्हॅल्यू जास्त असणार आहे का मॉड्युलेटिंग सिग्नलची जास्त असणार आहे? कॅरियर. सो अल्टिमेटली जसं आपण हे स्विचिंग मॉड्युलेटर मध्ये बघितलं होतं, स्विचिंग मॉड्युलेटर मध्ये सुद्धा बघितलं होतं आपण सेम कन्सेप्ट. इथं जरी दोन सिग्नल इनपुटला असले तरी इफेक्ट कशाचा जास्त आहे? कॅरियरचा. Similarly, here also, though two inputs are here, ultimately effect of carrier is very more as compared with this effect of the modulating signal. त्यामुळे ultimately output ला जे मिळते आपल्याला that is nothing but the carrier signal. Okay, so ring modulator multiplies two signals together to create two new frequency components which are sum and difference between the two input frequencies. So here if you see on internet, I will show you that particular point. Let me see. तुम्ही जर हे रिंग मॉड्युलेटर विकिपीडियावरचं त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं तर there you will get the mathematical equations related to this ring modulator. आता ह्याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपलच ते आहे की ह्या सर्किट मध्ये हे बघा इथं सुद्धा ते सर्किट दाखवलं रिंग मॉड्युलेटरचं, इनपुट आणि कॅरियर. मग ह्याचं फंक्शनच असं असतं की इट इज डुईंग मल्टिप्लिकेशन of these two input signals, and because of this structure whatever output frequency components you are getting, म्हणजे आता इथं बघा y of n म्हणजे आउटपुट आहे, that is x of n dot m of n. this is convolution. एवढं मॅथमॅटिकल याचे डिटेल्स तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे मी ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं नाही. इफ यू वॉन्ट ऍडिशनली यू कॅन सी दिस पॉइंट. आता याच्यामध्ये FC आणि FZ म्हणजे काय, ह्या दोन इनपुट फ्रिक्वेन्सी आहेत. आता आपल्या डायग्राम मध्ये कुठले दोन सिग्नल घेतलेत आपण ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला? Which two signals we have taken at the input of the transformer? FC आणि FM. मग ह्याचं see this paragraph. So in ring modulation the audio signal is multiplied by the sinusoidal signal. म्हणजे त्यांनी तिथले दोन इनपुट सांगितलेले आणि the
Carrier and modulator are sine waves of frequencies fc and fz. One hears the sum and another is the difference between the frequencies. याच्यामध्ये बेसिक पॉइंट एवढं लक्षात ठेवा तुम्ही, हे सगळे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहेत. रिंग मॉड्युलेशन मध्ये बेसिकली काय होतं, रिंग मॉड्युलेटर्स फ्रिक्वेन्सी मिक्स और हेट्रोडाइन द टू वेव्हफॉर्म्स. म्हणजे ह्याच्यामध्ये रिंग मॉड्युलेटरच्या स्ट्रक्चर मध्ये ज्या काही दोन इनपुटला फ्रिक्वेन्सीज असतील, आउटपुट कंपोनेंट मध्ये यू गेट टू फ्रिक्वेन्सी कंपोनेंट्स. वन इज addition of input frequencies and another it is the subtraction of the input frequencies. म्हणजे हे जे काही आपण वर्किंग सगळं बघितलंय की एका वेळेस दोन डायोड फॉरवर्ड बायस असतात आणि आउटपुटला जो मिळतो तो तुम्हाला रिझल्टंट कॅरियरचा इफेक्ट मिळतो. ह्या सगळ्या फंक्शनमुळे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय आहे रिंग मॉड्युलेटरचं, की वॉट एव्हर दिस टू इनपुट सिग्नल्स आर गिवन ऍट द इनपुट ऑफ दिस रिंग मॉड्युलेटर, त्या दोन सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीचं ऍडिशन एक मिळतं आउटपुटला आणि दुसऱ्या फ्रिक्वेन्सी कंपोनेंट मध्ये आपल्याला त्याचं सबट्रॅक्शन मिळतं. और हियर आय एम रायटिंग, यू जस्ट रीड दिस पॉइंट्स व्हॉट एव्हर आय एम रायटिंग. रिंग मॉड्युलेटर, व्हॉट इज द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द रिंग मॉड्युलेटर? हाऊ मेनी फ्रिक्वेन्सीज आर देअर ऍट द इनपुट फॉर दिस रिंग मॉड्युलेटर? आणि समजा याच्यामध्ये टू फ्रिक्वेन्सीज असतील याच्या इनपुटला, ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला. सपोज फर्स्ट वन इट इज ए अँड सेकंड इट इज बी. इफ इट इज हॅव्हिंग द टू इनपुट फ्रिक्वेन्सी सिग्नल्स ए अँड बी, देन at output we are getting two frequency components we are getting. In that one is addition of the input frequencies. एक component कुठला असतो, addition of input frequencies. So आता आपल्या डायग्राम मध्ये कुठल्या दोन इनपुट सिग्नलचे फ्रिक्वेन्सीज, fc आणि fm. So one component you are getting as fc plus fm and another component, second component you are getting the subtraction of this two frequencies, subtraction of two input frequencies. So what will be the another component, that is fc minus fm. This is the basic working principle of this रिंग मॉड्युलेटर. त्यामुळेच त्याला रिंग मॉड्युलेटर म्हणलेलं. इथे बघा तुम्ही, इन इलेक्ट्रॉनिक्स रिंग मॉड्युलेशन इज अ सिग्नल प्रोसेसिंग फंक्शन and implementation of frequency mixing performed by creating multiple frequencies from those of the two signals. म्हणजे ज्याच्यामध्ये दोन इनपुट आहेत, रिंग मॉड्युलेटर हॅज टू इनपुट्स, वन इट इज प्रोग्राम अँड वन इज कॅरियर. ते जनरल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता आपल्या डायग्राम मध्ये बघा कुठल्या दोन इनपुट रिंग मॉड्युलेटरला, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि दुसरा आहे कॅरियर सिग्नल. मग ह्याच्या बेसिक वर्किंग प्रिन्सिपल नुसार रिंग मॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला दोन फ्रिक्वेन्सी कंपोनेंट मिळतात. कुठले मिळतात दोन फ्रिक्वेन्सी कंपोनेंट? एकामध्ये काय होतं, एका फ्रिक्वेन्सी कंपोनेंट मध्ये what happens in first frequency components? फर्स्ट फ्रिक्वेन्सी कंपोनेंट मध्ये काय मिळतं आपल्याला, we get addition of two input frequencies. So first frequency component is fc plus fm आणि दुसरा फ्रिक्वेन्सी कंपोनेंट जो आपल्याला आउटपुटला मिळणार आहे that is the subtraction of two input frequencies. So another component you are getting here is fc minus fm. मग आता fc plus fm आणि fc minus fm आपल्याला आउटपुटला मिळतंय. These are nothing but which values, fc plus fm and fc minus fm. हे कशाचे सिमिलर मिळतं आपल्याला आउटपुट इथं? काय fc plus fm म्हणजे कुठला बँड मिळतो आपल्याला? USB. USB. So this is nothing but f USB आणि fc minus fm मिळतो आउटपुटला सेकंड कंपोनेंट म्हणजे this is nothing but f LSB. म्हणजे थोडक्यात रिंग मॉड्युलेटरचं जर दोन फ्रिक्वेन्सी असतील इनपुटला ए आणि बी, तर एक आउटपुट असतं ए प्लस बी आणि सेकंड आउटपुट इज ए मायनस बी. मग आता ह्या रिंग मॉड्युलेटर मध्ये आपण इनपुटला कुठले सिग्नल दिलेत, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. त्यामुळे आउटपुटला मिळणारे फ्रिक्वेन्सी कंपोनेंट्स आहेत fc प्लस fm आणि fc मायनस
FM. So these are nothing but the upper sideband and lower sideband. मग याच्यामध्ये कॅरियर दिसतोय का कुठं आउटपुट फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला? Whether there is presence of any carrier signal at the output? No. कॅरियर सिग्नल आहे का आउटपुट मध्ये? रिंग मॉड्युलेटरचं हे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल याच्यामध्ये महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की रिंग मॉड्युलेटरचं स्ट्रक्चर समजलं सगळ्यांना? स्ट्रक्चर यू आर गेटिंग? सी मॅथमॅटिकल पॉइंट ह्याच्यातले थोडेसे अवघड आहेत, त्यामुळे ते इक्वेशन मी इथं घेतलेलं नाहीये. आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन इट इन सिम्पल वर्ड्स and the necessary part only which can be understood by you. So first tell me whether this diagram is clear to all. Yes, ma'am. काय मिळवायचं आपल्याला ह्याच्यापासून आउटपुटला? कुठला सिग्नल जनरेट करायचा आहे? USB and LSB. Which signal we have to generate? See, I am repeating, just give answers to the question. I am explaining it in the reverse manner. DSBSC मिळवायचंय. मग DSBSC मध्ये कुठले दोन फ्रिक्वेन्सी कंपोनंट असतात? Which two frequency components are there in DSBSC signal? FUSB, FLSB. FLSB and FUSB. Okay. So एकामध्ये FC प्लस FM पाहिजे आपल्याला आणि एक दुसऱ्यामध्ये FC मायनस FM पाहिजे. मग ह्या रिंग मॉड्युलेटरचं वर्किंग आपण बघितलं की इथं आपण एक मॉड्युलेटिंग सिग्नल दिलाय पहिल्या ट्रान्सफॉर्मरला. फर्स्ट ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट टॅप करून आणि सेकंड ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी वाइंडिंग टॅप करून ह्या दोन पॉइंटच्या मध्ये आपण कॅरियर सिग्नल दिलेला आहे. मग याच्यामध्ये मॉड्युलेटिंग आणि कॅरियर ह्या दोन्हीमध्ये कॅरियरचा इफेक्ट जास्त आहे, त्यामुळे अल्टिमेटली दिस कॅरियर सिग्नल इज कंट्रोलिंग दिस आउटपुट ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर. म्हणजे जेव्हा हा कॅरियर पॉझिटिव्ह असतो तेव्हा D1 D2 ऑन होतात, D3 D4 are reverse bias. When it is having negative half cycle, D1 D2 will be reverse bias and D3 D4 will be forward bias. So this same signal it is passed at the output. हे झालं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल. मग ह्या सगळ्याच्यामुळं त्याचे जे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते मी तुम्हाला जस्ट दाखवले. इट इज नॉट रिक्वायर्ड टू राईट ऑल दॅट मॅथमॅटिकल इक्वेशन्स. पण बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय रिंग मॉड्युलेटरचं? त्याला ज्या काही आपण दोन इनपुट फ्रिक्वेन्सी सिग्नल देतो दोन इनपुटला, तर आउटपुटला आपल्याला दोन फ्रिक्वेन्सी कंपोनंट मिळतात. एका फ्रिक्वेन्सी कंपोनंट मध्ये इनपुटच्या दोन फ्रिक्वेन्सीची ऍडिशन होते आणि एका फ्रिक्वेन्सी कंपोनंट मध्ये इनपुटच्या दोन फ्रिक्वेन्सीची सबट्रॅक्शन होते. म्हणजे एक कंपोनंट आपल्याला मिळतो FC प्लस FM आणि दुसरा कंपोनंट मिळतो FC मायनस FM. So these are nothing but same as that of our FUSB and FLSB. So we are getting this FUSB and FLSB signals at the output of this ring modulator. So we are able to generate the DSBSC signal. Is it clear? Yes, ma'am. जे काही इनपुट फ्रिक्वेन्सी मिळतात त्याचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला आउटपुटला मिळते. आपल्याला इथे इनपुटला कुठले दिलेत आपण? मॉड्युलेटिंग आणि कॅरियर. सो आउटपुट वी आर एबल टू गेट FC प्लस FM and FC मायनस FM which are nothing but our FUSB and FLSB, and in this way we are able to get the DSBSC signal at the output side. तर रिंग मॉड्युलेटरचं जर तुम्ही अजून डिस्क्रिप्शन बघितलं इथं विकिपीडियावरती, और इफ यू सी दिस, हे सगळे मॅथमॅटिकल पॉइंट्स आहेत बघा त्याच्यामध्ये. कन्व्होल्युशन म्हणजे काय, मग काय होतं, मग कसं आपल्याला FC प्लस आउटपुटला दोन फ्रिक्वेन्सी कंपोनंट जे मी तुम्हाला सांगितले FC प्लस FZ आणि FC मायनस FZ, तिथे त्यांनी FC आणि FZ हे नोटेशन वापरलेले. मग ते कसे मिळतात त्याचं सगळं मॅथमॅटिकल डेरिवेशन इथे दिलेलं आहे, बट दॅट इज नॉट रिक्वायर्ड. यू जस्ट रिमेंबर द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ रिंग मॉड्युलेटर. आणि एवढं डिस्क्रिप्शन सफिशियंट आहे तुम्ही आपण जे बघितलंय ते. ओके. So this is the concept of a ring modulator which is used for DSBSC generation. So we have seen two methods for AM generation.
विच टू डिव्हाइस मेथड्स फॉर AM जनरेशन, मल्टिप्लायर मॉड्युलेटर आणि switching modulator, and two methods for DSBSC generation. Which methods we have seen for DSBSC generation? कुठल्या मेथड आहे DSBSC जनरेशनच्या? पहिली आहे बॅलन्स मॉड्युलेटर आणि दुसरी आहे रिंग मॉड्युलेटर. ओके, मग एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन असं विचारू शकतात की एक्सप्लेन द मेथड फॉर DSBSC जनरेशन. मग तुम्ही ह्या दोन मेथड, you can write these two methods and you can explain any one if it is asked for 4 marks or 6 marks. 6 मार्काला जरी आलं तर तुम्ही एकच मेथड ह्यातली एक्सप्लेन केली तरी चालेल. But for 8 marks you are supposed to explain both the methods. This is one type of question which can be asked. एक क्वेश्चन असं विचारू शकतात, एक्सप्लेन द मेथड्स फॉर DSBSC जनरेशन, एका मेथड मध्ये. But by using the another method or by using another concept, the question can be asked as explain the balanced modulator method for DSBSC generation or explain the working principle of ring modulator circuit. मग जर सेपरेटली विचारले तर तुम्ही हे लिहायचं की रिंग मॉड्युलेटर सर्किट वी आर युजिंग टू जनरेट द DSBSC सिग्नल. मग ते डायग्राम काढायचे and all that explanation you are supposed to write. Okay, is it clear? Yes, ma'am. बेसिक पॉइंट्स AM जनरेशन आणि DSBSC जनरेशन. आता पुढचा कुठला पॉइंट आहे? AM च्या फॉर्म मध्ये एक झालं DSB च्या मेथड बघितल्या आपण दोन. नाउ which is the next form after DSB? DSB नंतर कुठला आहे सिग्नल? AM मधनं कॅरियर काढला की आपल्याला DSBSC मिळतो. DSBSC च्या पुढचा फॉर्म कुठला आहे सिग्नलचा? सिंगल साइड बँड कॅरियर सिग्नल. SSBSC सिग्नल. आपण जर DSB मधनं एक साइड बँड काढला तर आपल्याला सिंगल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर तिथं मिळतो. ओके, सो द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ DSBSC आणि SSBSC, ह्याच्यात बेसिक डिफरन्स काय? आपल्याकडे जर DSBSC डायरेक्टली तुम्ही SSBSC जनरेट करू शकता का? नो. AM पासून डायरेक्ट SSBSC आपल्याला जनरेट करता येत नाही. First we have to obtain DSBSC signal, and from the obtained DSBSC signal we can subtract one band and we can convert the DSBSC signal in the form of SSBSC signal. Is it clear? Yes. त्यामुळं इथं बघा, आता जर तुम्हाला SSBSC जनरेशन वरती क्वेश्चन विचारला तर इनिशियली यू कॅन ड्रॉ दिस डायग्राम. Anybody please explain me what is that diagram? इथली ब्लॉक डायग्राम बघा. This is basic working principle or basic block diagram for SSBSC generation. सांगा मला काय ते डायग्राम बघा. You see what are the blocks and explain की SSBSC जनरेट कसा करायचं. First block is balanced modulator. Input to this block is M of t and C of t. Output of first block is DSBSC signal. पहिला ब्लॉक कुठला यूज केला? Balanced modulator. बॅलन्स्ड मॉड्युलेटर. बॅलन्स्ड मॉड्युलेटर काय इनपुट दिलेत बॅलन्स्ड मॉड्युलेटरला? M of t and C of t. Okay, then what output you get? DSBSC. ह्या दोन्ही मधून आपल्याला DSBSC सिग्नल मिळतो आउटपुटला. Then after DSBSC signal if you apply the band pass filter, band pass filter चा अर्थ काय होतो? एक कुठला तरी बँड तो पास करतो. मग आपण त्याच्या पुढे बँड पास फिल्टर लावला तर DSBSC is converted into SSBSC सिग्नल. ही डायग्राम सोपी आहे, ही लक्षात ठेवा. तुम्हाला जरी पुढच्या डायग्राम्स कुठल्या इफ यू हॅव नॉट प्रिपेअर्ड बाय सम अनफॉर्च्युनेटली और व्हॉट, जरी ह्या पुढच्या मेथड तुम्हाला नाही प्रिपेअर नसतील एक्झाम मध्ये तरी ऍटलिस्ट दिस बेसिक डायग्राम यू शुड बी एबल टू ड्रॉ. आधी काय केलेलं आहे, बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दोन इनपुट दिलेत M of t आणि C of t. Output of the balanced modulator we are getting it as DSBSC signal.
DSBSC सिग्नलच्या पुढं बँड पास फिल्टर अप्लाय केला की आपल्याला काय मिळतो SSBSC signal. Okay, that is the conceptual block diagram for generation of SSBSC signal. Okay, so this is the basic working principle. आता तुम्ही मला सांगा की आपण जो मॉड्युलेटर प्युअर AM जनरेशन साठी यूज केला, इंटेन्शनली आय एम नॉट गोइंग टू दॅट पर्टिक्युलर पॉइंट, आय वॉन्ट आन्सर फ्रॉम यू. आपण AM जनरेशन मध्ये सुद्धा मॉड्युलेटर यूज केला. कुठला मॉड्युलेटर यूज केला AM जनरेशन मध्ये? multiplier and switching. मल्टीप्लायर मॉड्युलेटर. कन्सिडर नाव मल्टीप्लायर मॉड्युलेटर. आणि DSPSC सिग्नल मध्ये कुठला मॉड्युलेटर यूज केलाय? बॅलन्स्ड मॉड्युलेटर. सो व्हॉट इज, आता दोन्हीही मॉड्युलेटर आहेत. मॉड्युलेटरचं बेसिक फंक्शन काय? जे दोन सिग्नल त्याच्या इनपुटला असतात, मिनिमम 2 इनपुट्स आर रिक्वायर्ड फॉर मॉड्युलेटर, एनी मॉड्युलेटर. व्हॉट इज फंक्शन ऑफ, बेसिक फंक्शन ऑफ मॉड्युलेटर? त्याच्या इनपुटला जे दोन सिग्नल येतात त्याचा तो मल्टिप्लिकेशन करतो. दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ मॉड्युलेटर. You tell me now what is the difference in balanced modulator and multiplier modulator? Balanced modulator suppress the carrier signal and multiplier modulator does not suppress the carrier. Okay, so all of you are clear with this? तुम्हाला बऱ्याच वेबसाईट वरती सुद्धा मी सांगितलं की बऱ्याचदा जर तुम्ही मेथड्स फॉर AM जनरेशन म्हणलं तरी तिथे तुम्हाला बॅलन्स्ड मॉड्युलेटरच दिसेल. ओके, सो फॉर एक्झाम्पल I will show you. If you search on internet like methods for AM generation, तर तिथं बऱ्याचदा तुम्हाला बॅलन्स्ड मॉड्युलेटर लिहिलेलं दिसतं. मग बॅलन्स्ड मॉड्युलेटर जरी नाव सगळीकडे बॅलन्स्ड मॉड्युलेटर असलं तरी प्रत्येक बॅलन्स्ड मॉड्युलेटरचे इंटरनल स्ट्रक्चर that is different, and based on the internal structure of that balanced modulator it is decided which output you are going to get at the output. Okay, so if you search methods for AM generation, if you search methods for AM generation तुम्हाला बऱ्याचदा नेटवरती तिथं बॅलन्स मॉड्युलेटरच दिसेल मल्टीप्लायर मॉड्युलेटरच्या ऐवजी. कारण AM चा जो प्रॅक्टिकल फॉर्म आहे जो बऱ्याचदा यूज केला जातो दॅट इज नथिंग बट द DSPSC फॉर्म. त्यामुळे तुम्हाला AM जनरेशनच्या पण बऱ्याच ब्लॉक डायग्राम मध्ये काय दिसेल? बॅलन्स मॉड्युलेटर दिसेल. ओके, आय विल शो यू सम डायग्राम्स फॉर मेथड्स फॉर AM जनरेशन. Okay, this diagram I will open. इथं काय आहे? फक्त मॉड्युलेटर दाखवलं त्याने. काय AM, whether it is balanced modulator or multiplier modulator, that is not mentioned. Let me check what description is there. But when I have searched, I got many of the diagrams in which balanced modulator like that the block was given. ओके, ही बघा इथं रिंग मॉड्युलेशन ची आली आहे. दिस इज, कारण DSBSC हा सुद्धा एक AM चाच फॉर्म आहे, त्यामुळे यू विल गेट द मेथड्स रिलेटेड टू DSBSC जनरेशन ऑल्सो. इथं सुद्धा मॉड्युलेटरच दाखवलंय फक्त सिम्बॉल त्यांनी. बट व्हॉट आय वॉन्ट टू से, ईच बॅलन्स्ड मॉड्युलेटर इज हॅव्हिंग द डिफरंट इंटरनल स्ट्रक्चर. मग आपण जो DSBSC मध्ये बॅलन्स मॉड्युलेटर यूज केलेला आहे त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलंय. त्याच्यामध्ये 2 इंटरनल AM मॉड्युलेटर आहेत आणि त्याच्या पर्टिक्युलर फंक्शनिंग मुळे कॅरियर जो आहे तो इलिमिनेट होतो. ओके, सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. नाउ वी वर considering this SSBSC जनरेशन मेथड्स. मग ही बेसिक डायग्राम समजली सगळ्यांना SSBSC जनरेशनची?
M Yes, of t ma'am. C of t given to balanced modulator, त्याचा आउटपुट मिळाला DSBSC आणि DSBSC च्या पुढे एक बँड पास फिल्टर अप्लाय केला की वी आर एबल टू गेट द SSBSC सिग्नल. ओके, दिस इज जनरलाइज डायग्राम. मग आता जर पण स्पेसिफिक मेथड पण आपल्याला बघायच्यात, विच आर द मेथड्स फॉर SSBSC जनरेशन, जसं आपण AM आणि DSBSC साठी बघितले तशा. देन the following methods are practically used for generation of SSBSC signal. So three methods are there for generation of SSBSC signal. SSBSC च्या सोप्या as compared with DSBSC. कुठल्या तीन मेथड आहेत बघा इथं SSBSC जनरेशन साठी. रीड दिस थ्री मेथड्स. What are the three methods for SSBSC signal generation? First one is filter method, second is phase shift method, and third one it is Weaver's method. So these three methods are there used for SSBSC generation. Filter method, phase shift method आणि Weaver's method. ही जी पहिली डायग्राम आहे, this is the basic block diagram to generate SSBSC signal, but these three methods we have to study. Okay, so out of these three methods, filter method is frequently used to generate the SSBSC signal. Okay, so we will see the filter method for SSBSC generation. आधी मला सांगा तुम्हाला की कन्सेप्ट लक्षात आलाय का? AM इथं जर मला AM ऍड करायचं असेल ह्या डायग्राम मध्ये तर काय करू शकते मी? सुरुवातीला जर DSBSC च्या ऐवजी AM तर काय करायचं इथं? C of t M of t बॅलन्स मॉड्युलेटरच्या ऐवजी कुठला ब्लॉक येईल तिथं? मल्टिप्लायर मॉड्युलेटर. त्याचा आउटपुट येईल AM. त्याच्या पुढे लिहायचं की सप्रेस द कॅरियर. सो इट इज कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ DSBSC. So I hope all of you are clear with this. So shall I start with this filter method? First method for SSBSC generation. Is it previously two points we have covered up till now? AM generation च्या दोन मेथड बघितल्या आणि DSBSC generation च्या दोन मेथड बघितल्यात. So is it clear to all? Shall we start with first method for SSBSC generation? Okay, shall we start with this filter method? तीन मेथड आहेत ना SSBSC मध्ये, फिल्टर, फेज शिफ्ट आणि Weaver's method. यातली filter method is commonly used for SSBSC generation. So I will start with that filter method. So we will see that. Screen is visible to all? Hello? Yes, ma'am, visible. Okay. So filter method, I will read one by one the point and then I will show you this block diagram. It is simple method for SSBSC generation. So this is the simplest method used for SSBSC generation. Okay. So in this also we have to first generate DSBSC signal and from that we will get the its conversion in the form of SSBSC signal. म्हणजे ही जी डायग्राम आपण दाखवली बेसिक डायग्राम ही इन डिटेल याच्यामध्ये बिल्ड केलेली आहे किंवा इन डिटेल इलस्ट्रेट केलेली याच्यामध्ये. इथं बघा आता वन बाय वन आपण ब्लॉक बघूया. First you tell me which two signals are required to generate the DSBSC signal. काय इनपुट्स असतात DSBSC सिग्नल जनरेट करण्यासाठी? M of t and C of t. हा, M of t and C of t. M of t म्हणजे आपला मॉड्युलेटिंग सिग्नल झाला आणि C of t म्हणजे कॅरियर सिग्नल झाला. आता इथं बघा, जेव्हा AF सिग्नल, यू सी दिस ब्लॉक डायग्राम, ऑडिओ AF stands for audio frequency. Audio frequency signal that is nothing but modulating signal. मी तुम्हाला हा पॉइंट 2-3 वेळा सांगितलाय, यू नोट डाऊन इट समवेअर. AF किंवा ऑडिओ फ्रिक्वेन्सी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो कुठला सिग्नल असतो? नेहमी मॉड्युलेटिंग सिग्नल. AF म्हणजे ऑडिओ फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द रेंज ऑफ ऑडिओ फ्रिक्वेन्सी? 20 हर्ट्ज टू
20 किलोहर्ट्ज. जी आपल्याला ऑडिबल आहे त्याला आपण म्हणतो ऑडिओ फ्रिक्वेन्सी आणि त्याची रेंज आहे 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज, म्हणजे ती कमी रेंज मधली आहे. दॅट इज नथिंग बट द ऑडिओ फ्रिक्वेन्सी. सो दिस इज when we say audio frequency signal, that is nothing but the modulating signal. आणि जेव्हा आपण क्रिस्टल ऑसिलेटर म्हणतो किंवा RF सिग्नल म्हणतो तेव्हा तो कुठला असतो? विच सिग्नल इट इज रिप्रेझेंटिंग? क्रिस्टल ऑसिलेटरच्या आउटपुटचा सिग्नल किंवा RF सिग्नल म्हणतो तेव्हा तो कॅरियर असतो का मॉड्युलेटिंग सिग्नल असतो? RF stands for what? What is long form of RF? AF means audio frequency. Audio frequency ची रेंज काय असते? 20 hertz to 20 kilohertz. Means comparatively it is less. What is the meaning of RF signal? RF stands for what? Yes, give the answers. RF means what? रेडिओ फ्रिक्वेन्सी. रेडिओ फ्रिक्वेन्सी. रेडिओ फ्रिक्वेन्सीची रेंज ही कमी असते का जास्त असते? कमी. Radio frequency. So you just understand these points. I will write somewhere. At the end I will write here. And I will jot. कुठल्याही ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला जेव्हा AF दिलेला असतो, you see it carefully. AF stands for audio frequency and range of audio frequency is 20 hertz to 20 kilohertz. This is range of audio frequency 20 hertz to 20 kilohertz, and this is low frequency range. Okay, this is the low frequency range. त्यामुळे जेव्हा AF म्हणतो आपण तेव्हा तो असतो modulating signal. Okay, when we say this AF, it is the modulating signal. I will write here also. This is representing which signal? Modulating. And when we say RF, RF stands for radio frequency, and range of radio frequency is very high. RF जेव्हा म्हणतो ना आपण तेव्हा लक्षात ठेवा नेहमी की RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि ह्याची रेंज नेहमी जास्त असते. सो रेंज ऑफ दिस फ्रिक्वेन्सीज रेंज ऑफ RF वेव्हज इज व्हेरी हाय. आणि जेव्हा RF सिग्नल जनरेशन किंवा क्रिस्टल ऑसिलेटर हे जेव्हा वर्ड्स तुम्हाला एखाद्या डायग्राम मध्ये दिसतात तेव्हा ऑलवेज इट इज जनरेटिंग द कॅरियर सिग्नल. प्रॅक्टिकल मध्ये पण लक्षात ठेवा, किट मध्ये तुम्हाला ह्याच्या पण आउटपुटला साइन वेव्हचा सिम्बॉल दिसतो आणि ह्याच्या पण आउटपुटला साइन वेव्हचा सिम्बॉल दिसतो. सो यू हॅव टू रिमेंबर, ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर म्हणला की तो मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट करतो. ह्याच्यावरून लक्षात ठेवा फ्रिक्वेन्सीवरून कशाची फ्रिक्वेन्सी जास्त असते, कॅरियरची का मॉड्युलेटिंगची? कुठल्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी जास्त आहे? कॅरियरची. मग जिथं जास्त फ्रिक्वेन्सी जनरेट होते तो आपला कॅरियर सिग्नल असणार आहे आणि जिथं फ्रिक्वेन्सी कमी आहे तो मॉड्युलेटिंग सिग्नल असणार आहे. सो हियर AF stands for audio frequency which is having ranges 20 hertz to 20 kilohertz, and it is related with modulating signal. And when we say RF, that is nothing but radio frequency which is having high range, and it is जेव्हा डायग्राम मध्ये RF सिग्नल जनरेटर असतो किंवा क्रिस्टल ऑसिलेटर असतो तेव्हा तो कुठला सिग्नल जनरेट करतो? कॅरियर सिग्नल. सो दिस थिंग्स यू हॅव टू रिमेंबर टू अंडरस्टँड एनी डायग्राम्स. आता इथं बघा, पहिला काय आहे? मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट केलेला आहे आणि दुसरा आहे क्रिस्टल ऑसिलेटर. क्रिस्टल ऑसिलेटरच्या आउटपुटला जनरेट झालेला सिग्नल कुठला असणार आहे? मॉड्युलेटिंग और कॅरियर? कॅरियर. क्रिस्टल कॅरियर. म्हणजे थोडक्यात काय याच्यात बघा, ही जी आहे की नाही डायग्राम, याच्यातली पहिली
पहिला पार्ट. बॅलन्स मॉड्युलेटरला इनपुट काय, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. ते सेम आहे इथं, फक्त मध्ये काही ब्लॉक्स इथं यूज केलेले आहेत. मॉड्युलेटिंग सिग्नल हा आधी ऑडिओ ऍम्प्लिफायरला दिला जातो आणि मग त्याचा आउटपुट कुठं देतो आपण, बॅलन्स मॉड्युलेटरला. म्हणजे बॅलन्स मॉड्युलेटरला एक इनपुट काय आलं आपलं, मॉड्युलेटिंग सिग्नल, आणि सेकंड इनपुट काय आहे, व्हॉट इज द सेकंड इनपुट फॉर दिस बॅलन्स्ड मॉड्युलेटर, क्रिस्टल ऑसिलेटर. इट विल जनरेट द कॅरियर आणि तो बफर थ्रू इथे येतो. सो हॅव यू स्टडीड दिस बफर सर्किट? व्हॉट इज यूज ऑफ बफर सर्किट in electronics? Buffer circuit means what? You just study this buffer circuit. Okay, we will see this block diagram tomorrow. फक्त लक्षात ठेवा की ही ब्लॉक डायग्राम म्हणजे वेगळी काही नाही. आपली जी ही बेसिक ब्लॉक डायग्राम आहे ना, सेम तोच कन्सेप्ट इथं आहे, फक्त ऍडिशनली इथं फिल्टरिंग साठी आणि त्याच्या जास्त परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट साठी इथे एम्प्लीफायर वगैरे in between the amplifiers are also used. Okay, so we will see this point in the next lecture. Are you clear with this at least basic concept? Are you clear with this basic concept for generation of SSBSC signal? Yes, ma'am. Okay, so we will see the remaining point in tomorrow in the next lecture. Okay, you just type your numbers in the chat box and you can leave the meeting.